पाण्यावर केवढा आहे त्या पाण्याच्या आतमध्ये आले एक नंबर सीन आहे जबरदस्त. हे बघा आतमध्ये गेलोय आणि आपण टोके बघा किती आहे, खूप सारे टोके आतमध्ये लावलेला. पण पाल्याचा बांधा बघा आपला कसा जबरदस्त आतमध्ये पाण्याच्या बांधामध्ये आजच्या मुळे मासे जमवतो काढतो. नमस्कार मंडळी, मी संदेश, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी गावी आलो कोकणामध्ये आणि कोकणामध्ये ना जोरदार असा पाऊस पडतो, मस्त छान असा नदी नाळ्यांना खूप सारा असा पाणी आलेलं आहे. तर आज आपण ना टोक्याचा बंधन आणि पाळण्याचा बंधन कसं असतं आणि त्याच्यामध्ये मासे कसे भेटतात ते तो आज आपण पाहणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवता येणार आहे. तर चला मंडळी जाऊया आपण आता सर्वप्रथम टोक्यांच्या बांधण्याकडे. नदीला ही बांधणं आहेत मोठी मोठी अशी, त्याच्यामध्ये मोठी मोठी अशी मळी मासे भेटत असतात. मस्तपैकी व्हालेला पण पाणी आलं आहे, म्हणजे आपण गावाकडे त्याला पर्या बोलत असतो. पर्या बघा आमचा असं पाणी आलं आहे बघा, मस्तपैकी छान असं पाणी. अक्षय आणि मी आलो इकडे मासे पकडण्यासाठी. पाणी बघा ना, जबरदस्त पाणी आलं बाबा. खड्डा आहे इथे, लय मोठा खड्डा आहे. पाणी वाढत जातो या बघ, हा वाढतोय पाणी. बघ घाण येते बघ वावत, पाणी वाढत चाललंय बघा. छान असा परा आमचा, ते घाण अडकलं सर्व अशी. तेव्हा हवून येतो तेव्हा पाणी असं येतं. आणि इथे पाणी बघ त्या अडलं असं, इथे पाणी खूप अडलं. वरती भातशेत येते लोकांची अशी. तर म्हणजे आपण आलेलो आहोत आता ना नदीच्या बांधण्याकडे, म्हणजे टोक्याचा बांधण आहे ना त्या बांधण्याकडे आलेलो आहे. हा हाय रे बाबा, टोका बघ अक्षर दाखवते टोका केवढा आहे. च्या गावात केवढा टोका आहे बघ, कुठे लावणार एवढा. तर मंडळी बघा टोके, ह्याच्यातून मासे भेटत असतात. केवढे मोठे आहेत बघा ना, केवढी साईज आहे ना याची. किती किलो बसतील ह्याच्यात मासे? 15 ते 20 किलोचा टोका आहे बघा, एवढा मोठा आहे. आणि ही आपली नदी मस्तपैकी असं पाणी आज वाढलं आहे, जास्त पाणी आहे तिकडे. आपण काही जाऊ शकत नाही एवढं पाण्यामध्ये, पावस घेऊन जाऊ बघा. मस्त वातोली पण किती बघा, जबरदस्त पाणी असं येतं. आणि आहेत ना मासे, रमेश मस्त एक्सपर्ट आहे मासे काढण्यात. हा आपण झोपत गेल्याच्यानंतर पुन्हा बघूया आपण किती मासे भेटलेत ते. खतरनाक. गावाकडे असा हा आपल्याला अनुभव आपल्याला पाहायला भेटतो. थंडीच्या वाटते, म्हणजे ज्या टायमाला जून महिन्याच्या नंतर 8 जून महिन्यात जेव्हा चालू होतो ते जुलै महिन्यापर्यंत आपण थंडीचे मासे भेटत असतो. 3 महिने होते. काय मस्त भेटतात बघा मासे, भेटतात जबरदस्त. हो साईज मस्त मोठे मासे आहेत. जेवढे काढलेले असतात तसेच तेवढे लावायला लागतात व्यवस्थित असे. जर नाही लावला तर तो पुन्हा वावत असा मासा येत असतो बाहेर. तर लोक असे ना मासे घेण्यासाठी अगोदरच आले तिकडे. हे बघा काका पण आहे तिकडे, शांताराम आणि दीपक भाऊ आहेत आपले. दीपकचा भाऊ आहे ते, दीपकचा भाऊ ना. हा दीपकचा भाऊ आहे ना. हां जबरदस्त मस्त मासे बघा, जबरदस्त आहेत. आणि मोठे पण साईज भेटतात की मळ्याची मासे मोठे पण भेटतात. दीपक कुठे गेला? अच्छा अच्छा अच्छा, आताच काढलेत काय? हो हां हां हां. केवढा आहे कुठे दाखव. अबू काका दाखव जरा. केवढा आहे बघा ना मळ्याचा मासा. काका कुठले मासे? आपल्या नदीतले खाडीतले मासे नाही? नदीतले मासे. आपल्या खाडीतून मासा आलाय ना त्या वरती? खाडीतला नाही, खाडीतला खारट असतो. हा मळ्याचा मासा आहे. ओके, नदीचा मासा. काय साईज आहे त्याची यार. काका जर एक मिनिट थोडं बघा याची साईज बघा. म्हणजे हा एवढा वाटतंय ना, आज यातले 4 मासे घेतले ना 1 किलो सहज बसते बघा. नदीचा बांधण बघा पूर्ण पॅक झाला आता, एक लेवल. ह्याच्यामध्ये कोणच शिरणार नाही ह्या पाण्यामध्ये. आता हे दोन्ही नदी एकत्र मिळणार अशा. अजून पाणी जास्त झालं ना दोन्ही नद्यांचा संगम इथे होतोय बघा. तिकडून एक नदी येते, इकडून एक नदी. ती छोटी नदी, ती मोठी नदी. मोठ्या नदीला पाणी खूप आहे. पुन्हा एकदा आपल्या नदीचा व्ह्यू बघा कसला जबरदस्त नदी आहे अशी, भरून गेली पूर्ण नदी. हां इथे पुढे आहे ना, पुढे पण बांधण दिसतोय त्या लोकांचा आहे बघा, ह्या लोकांचा इथे. हा नदीचा पाणी आहे तो डायरेक्टली आपल्या जगबुडी नदी, म्हणजे आपला भरणा नाका तो ब्रिज आहे तिथे डायरेक्टली हा त्या नदीला जाऊन मिळत असतं असं पाणी.
खूप सारा जबरदस्त पाणी, अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे बघा. पाऊस पण खूप पडतो असा गावाकडे. हाय अलर्ट दिले आपल्या कोकणामध्ये बघा. जबरदस्त बांधण आहे. चला खालच्या बांधावर जाऊ, आपल्या अक्षयच्या बांधावर. आपला पाळण्याचा बांधण, जबरदस्त असा पाळण्याचा बांधण आहे, एक नंबर. पाळण्याच्या बांधणामध्ये आपण आलेलो. तिकडे मासे भेटतात, आतमध्ये गेले वाटतं कोणतरी. समोरचा व्ह्यू बघा कसला वाटतं बांधणाचा. मासे असे दिसत नाहीत चढते वेळी, असे उड्या नाही मारत. पाळण्याचा बांधण छान असा पाळले जातो. मासे जबर मस्त पडले आतमध्ये. आतमध्ये मस्त मासे पाळले. मासे बघा आता उड्या मारतात बघा. मासे उड्या मारतात. पाळण्याचा बांधण बघा आपला कसा जबरदस्त आतमध्ये पाळण्याचा बांधामध्ये आलेलं आहे. बांधात बघा पूर्ण भयानक आतमध्ये काळोख काळोख. पाणी जरा पण जास्त आहे असं. रोज बघा कसा पडतोय. आणि मासे बघा किती असा फ्रेश मासा आपल्याला पाळण्याच्या टोक्या, पाळण्याच्या बांधणामध्ये. आजच्या मुळे मासे जमवतोय, काढतोय. भेटतात काय हातातून सरतायत ना, हातातून सरतायत मासे. फ्रेश मासा असा जबरदस्त एका कोपऱ्याला पूर्ण गेला तिकडे मासा असा. तिकडे आहे आणि इकडे आपली शेकोटी, इकडे अक्षय पण आहे. मस्त छान असं आहे बघा. शेकोटी कशी भेटली इकडे मस्त. रात्रभर पण माणसं थांबतात इकडे. पप्पाच बिपास रात्रचा थांबायला लागतो रात्रीचा, नाही तर कोणी पण येऊन घेऊन जातो. आणि हा मासा पाळण्यातला मासा आहे ना, कोणी पण काढू शकतो. मासे घेऊन येतात बघा इकडून. अजून एका काढायचे पाळण्यातले. हे बघा मासे आपल्याला भेटले तिकडे. 1-1.5 किलो आहेत. छान मस्त मोठे मोठे मासे आहेत. हे बघा मस्त मोळ्याचे मोठे मोठे मासे. 1-1.5 किलो आहेत ना हो. 2 किलो हा 1.5 किलो आहेत. 1.5 किलो आहेत. तिकडच्या पाळण्यातल्या काढायचे अजून. आता तिकडे जायला लागतो. तिथून जमत नाही काढायला, तिकडे जायला लागतो. तिकडून फिरून असं जायला. हे बघा तो किती मारला, म्हणजे किती पाणी आडतो बघा वरती. असं खोबली मारते अशी पूर्ण पाणी. असा खोल आहे इकडे, खूप सारा खोल आहे असा पाण्यात. आणि समोरचा व्ह्यू बघा कसा जबर वाटतं. असा पाणी खूप असं वाहत नाही तर असं वाटतं. इथे लय मोठा खड्डा आहे असा. गणेश्वरच्या आतमध्ये बांधणार कसा शिरेल बघा आतमध्ये. भीती वाटते पण आतमध्ये पाण्यात शिरायचं ना, आतमध्ये त्या टोक्यांच्या बांधण्यात भीती वाटते. म्हणजे पाळण्याच्या बांधण्यात आतमध्ये खूप काळोख असतो. असा खतरनाक वाटतं ते. गेलाय गाणे आतमध्ये पाळण्यातले मासे काढा. पाळण्याचा माशांचा बांधण्याचा समोरचा व्ह्यू. आतमध्ये गेलो आणि आपण टोके बघा किती आहेत. खूप सारे टोके आतमध्ये लावलेला, पण टाका ट्रकमध्ये खूप सारे टोके आहेत. पाणी बघा कुठे एवढं जात पण नाही असं भारी भयानक बांधण आहे. आता उभा राहू ना तेवढा असा मोठा बांधण आहे जबरदस्त. आता आपल्या नदीचा बांधणाचा सर्व संपलेला गेम. आता पर्याच्या बांधण्याचा मजा येणार आहे. काय बोलतो आता व्यवस्थित पाहिजे होते म्हणजे चालेल. ठीक आहे बघूया आता. आता चढतो
हळूहळू वरती चढेल, भेटेल आपल्याला इथे पण. त्याच्यामध्ये बसताना असं झोपू शकतो, बसू शकतो, जवळ वाटते. झोप बघायला काय खतरनाक. पुढचा झोप बघायला कसा जबरदस्त पडतोय असा. काय वाटतं नाही ते मग इथे पण मोठा खड्डा आहे असा. रत्नागिरीत जाळी साफ करतोय बघा. जाळी साफ करण्याचं काम चालू आहे. चला पुन्हा एकदा आपण बांधणामध्ये शिरतोय, बघूया मासे भेटतात की आतमध्ये, टोक्याच्या बांधणामध्ये. जाऊया आतमध्ये आपण. काय त्याचा आहे टोक्याच्या बांधाला काय मासे आपल्याला लागत नाहीत अजून पाहिजे तसे. काय लागत नाही. सौरभनी लावलाय, झिला लावला. आता नानूवरून हाकलत येतोय मासं. हाकल जो जरा खदलव जो मला तर मासे येतील याच्यात. उचल बघूया. काय नाही आलाय पिटलांडी आली पिटलांडी. टाक जाऊ पुढे लाव हा. लाव तिथंच लाव. हाकल जो हाकल. आलं सौरभ, आलं बघ जो आलं मासं. काय गेलं इकडनं, गेलं जो भर पण गेलं. उचल बघू दे. हा जो काहीच नाही जो. सौरभ आणि ओंकार ना तिकडे पागाच्या साह्याने म्हणजे झिल्याच्या साह्याने मासे पकडतात. तिकडे भेटतात त्यांना मली मासा, पिटलांडी असं भेटतात. आणि पुढे तो पाळण्याचा बांधण छान असं. दाखव भेटतात काय सौरभ. मस्तपैकी पाळण्याचा बांधण पुढे आपल्याला दिसतंय छान असं.